हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पृथ्वीवरील सजीव सृष्टीसाठी ऊर्जेचा सगळ्यात मोठा स्रोत कुठला असा जर प्रश्न विचारला तर उत्तर येईल सूर्य. सूर्य नारायण असं भारतीय संस्कृतीमध्ये म्हटलं जातं. कदाचित त्यामागचं कारण हेच असावं की या ऊर्जेला देवत्वाचं रूप बहाल करायचं आणि त्याच्यापुढे नतमस्तक व्हायचं, त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची. खरं तर भारतामध्ये सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणामध्ये मिळतो, पण जिथे बर्फाच्छादित प्रदेश आहे किंवा जिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो अशा ठिकाणच्या लोकांना जर तुम्ही सूर्यप्रकाशाची महती आणि गरज विचारली तर कदाचित आपल्याला जो सूर्यप्रकाश मिळतोय तो किती महत्त्वाचा आहे हे कळून चुकेल. होतं काय की जे आपल्या अवतीभोवती सहज मिळतं त्याची किंमत असत नाही, परंतु एखादी गोष्ट जेव्हा मिळत नाही तेव्हा त्याची किंमत आपल्याला कळायला लागते. सूर्यप्रकाशाची किंवा सूर्याच्या ऊर्जेची नेमकी किती किंमत आहे, किती महत्व आहे हे आज आपण समजून घेणार आहोत. 2015 हे वर्ष आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष म्हणून साजरं केलं जाते. एका वेगळ्या विषयावरती आज आम्ही मुद्दाम बोलणार आहोत. खरं तर हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग असलेला असा विषय आहे, पण या विषयावरती गांभीर्यानं कधी आपण विचारच करत नाही. आणि या आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्षाच्या निमित्तानं सौर ऊर्जा किती महत्वाची आहे, त्याचा वापर कसा होऊ शकतो, सूर्याचं किती अनन्यसाधारण महत्व आहे, अशा अनेक मुद्द्यांवरती आज आपण बोलणार आहोत. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ज्येष्ठ प्रोफेसर डॉक्टर RV भोसले सर. त्यांचं स्वागत. निसर्ग मित्र या संस्थेच्या माध्यमातून गेले वर्षभर सातत्यानं सौर ऊर्जेचं महत्व पटवून देण्यासाठी आणि सर्वसामान्यांना सौर ऊर्जेचा वापर कसा करता येईल याच्याबद्दलचं सुद्धा प्रशिक्षण दिलं जाते. आज आमच्या सोबत निसर्ग मित्रचे अनिल चौगुले आहेत. त्यांचं स्वागत. नमस्कार. त्याचबरोबर या सौर ऊर्जेचं महत्व पटवून देण्यासाठी निसर्ग मित्र संस्थेतून काम करणारे श्री पराग केमकर, त्यांचे स्वागत. सर, सुरुवातीला आपण बोललेलो आहे सूर्याबद्दलचं एकूण महत्व काय आहे. भारतातल्या लोकांना सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात मिळतो, म्हणजे अगदी रखरखीत ऊन आहे ते कोवळं ऊन आहे, अशा वेगवेगळ्या उन्हाचे प्रकार आपल्याला नवीन नाहीये. मग अशी म्हटलं त्या पद्धतीनं जिथे सूर्यप्रकाश मिळत नाही, जिथे कंटिन्युअस बर्फ असतो आणि -0 म्हणजे 0च्या खाली टेम्परेचर जातं, तिथल्या लोकांना सूर्यप्रकाशाची महती काय हे मी जम्मू काश्मीरला अनुभवलेलं आहे, सिक्कीमला अनुभवलेलं आहे. मला मुळात तुम्हाला विचारायचंय की सूर्याचं वय किती आहे आणि सूर्य हा नेमका कशापासून बनलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या वायूंनी बनलेला आहे, पण ते नेमके वायू कुठले आहेत त्यामध्ये. सूर्याची निर्मिती 4.5 बिलियन वर्षापूर्वी झालेली आहे. आता तो मध्यम वयीन तारा म्हणता येईल त्याला. तो अजूनही 4.5 बिलियन वर्ष तो जगू शकेल, जोपर्यंत त्याच्यामध्ये हायड्रोजनचा जो साठा आहे त्याचं रूपांतर हेलियममध्ये झाल्यानंतर त्याच्यातून हेलियम तयार होतो आणि या प्रक्रियेमध्ये म्हणजे आता सूर्य थोडक्यात त्याच्या तारुण्यामध्ये आहे आणि तो तुम्हाला आणखीन 4.5 बिलियन वर्ष आहे या परिस्थितीमध्ये तो आपल्याला ऊर्जा देत राहील. पण म्हणजे मग तुम्ही म्हणता या अनुषंगाने विचार करायचा झाला तर सूर्याची ऊर्जा देण्याची क्षमता हळूहळू कमी होत चाललेली आहे. म्हणजे असं म्हणतात की हा शास्त्रीय सिद्धांत आहे की कोणतीही तप्त गोष्ट कालांतरानं थंड होत जाते. त्यानुसार सूर्य आता जी काही ऊर्जा देतोय ती ऊर्जा कालांतरानं हळूहळू कमी होत जाणार आणि सूर्याची उष्णता पण कमी होत जाणार, हे खरं आहे का? सध्या आपल्याकडे हायड्रोजन जो उपलब्ध आहे सूर्यामध्ये तो जोपर्यंत आहे तो कमी होत गेला तर तो थंड होत राहील. पण जोपर्यंत त्याला सफिशियंट सप्लाय आहे हायड्रोजनचा तोपर्यंत तो असा अखंडच तेवत राहणार. पण तो सप्लाय कुठून आहे? तो त्याला मुळातच तो ज्यावेळी तो सूर्य तयार झाला त्यावेळी त्याच्यामध्ये इतका हायड्रोजन भरलेला आहे
की तो इतके 4.5 बिलियन वर्ष आम्हाला दिलेलं आहे, पण त्यात काय फारसा फरक पडलेला नाही. त्या सोलर कॉन्स्टंट म्हणतात, सोलर एनर्जी जी बाहेर येते त्याला सोलर कॉन्स्टंट म्हणतात. आणि त्याच्यामध्ये अगदी थोडासा फरक झालेला जाणवतो, परंतु इतकं काही विशेष काळजी करण्याचं कारण नाही आहे. पण सूर्य पण बिग बँग थेरीतून निर्माण झालेला आहे, म्हणजे एका प्रचंड सूर्य महाविनाशकारी बिग स्फोट बँग झाला त्याला वर्ष 14 बिलियन वर्ष झाली. बर, म्हणजे बिग बँग नंतर सूर्याचा जन्म आहे. हो, बिग बँग नंतर सूर्याचा जन्म झाला. आणि आपण बोलतोय हे आपल्याला माहित असलेल्या आपल्या आकाशगंगेतल्या सूर्याबद्दल, सूर्याबद्दल. कारण अशा अनेक आकाशगंगा विश्वामध्ये असू शकतील आणि अनेक सूर्य पण असू शकतील. हो, आहेत. बर, पण मग आपला जो सूर्य आहे त्याची निर्मिती कशी झाली? त्याची निर्मिती, त्याला सुरुवातीला काय लागतं तुम्हाला, गॅस आणि डस्ट. बर, ह्याचे हे मूळ त्याचे घटक असतात. बर, आणि ते एकत्र आल्यानंतर गुरुत्वाकर्षणामुळे ते जवळ येऊन त्याचे ढग तयार होतात धुळीचे. बर, आणि त्या धुळीच्या ढगामध्ये सुद्धा त्याचं जे त्याचं ते सेल्फ ग्रॅव्हिटेशन जे आहे त्याच्यामुळे ते कोलॅप्स होऊन त्याचं तापमान वाढत जातं. तर पहिल्यांदा जेवढा सूर्य एखादा तारा जन्मतो तो सूर्यासारखा नसतो, तर तो इन्फ्रारेड स्टार असतो. म्हणजे त्यातून फक्त हीट बाहेर येते, प्रकाश येत नाही. बर, प्रकाश बाहेर येण्यासाठी तुम्हाला त्याच्या आत गाभ्यामध्ये न्यूक्लिअर फ्युजन ही प्रक्रिया चालू व्हावी लागते. आणि त्याच्यासाठी त्याचं वजन भरपूर असल्याशिवाय ते होऊ शकत नाही. बर, तर सूर्याचं वजन काय सांगता येईल किती आहे? सूर्याचं वजन तसा तोंडपाठ मला नाही आहे, परंतु सगळे जर तुमचे ग्रह, ज्युपिटर आणि हे सगळे जरी घातले तर त्याच्यापेक्षा 100 पटीने तरी जास्ती असेल किंवा 1000 पटीने. कारण त्याचं सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याभोवती फिरत असतात. आपण आज मूलतः बोलतोय सौर ऊर्जेबद्दल. हो. अनिल चौगुले, मला तुमच्याकडे यायचंय. सरांनी आता सूर्याबद्दलची बेसिक जी काही माहिती सांगितलेली आहे, सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी एकतर आपल्याला माहिती आहे की आजकाल सौर दिवे मिळतात, पाणी तापवण्यासाठी जे सौर वॉटर हीटर, सोलर वॉटर हीटर म्हणतो ते मिळतात, पण ते लोकांना परवडत नाहीत असं एक सर्वसाधारणपणे समज आहे. या पार्श्वभूमीवरती सौर ऊर्जा लोकांना वापरण्यासाठी नजीकच्या काळामध्ये त्यांच्या किमती कमी होतील का, किंवा त्याच्यावरती तुम्ही काही पर्याय शोधलाय का? सगळ्यात महत्त्वाचं की हे आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष असल्यापासून आम्ही ह्या वर्षी निसर्ग मित्र संस्थेमार्फत ह्याची जनजागृती करायचं असं ज्यावेळेला ठरवलं, त्यावेळेला बऱ्याच गोष्टी ज्यावेळेला समोर आल्या त्यावेळेला वॉटर हीटर तुम्ही म्हटला तसं किंवा सोलर लाईट वगैरे ह्या सगळ्या कॉस्टली गोष्टी आहेत. हे सोडून ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय ह्या संदर्भात आपल्याला लोकांच्यापर्यंत काय पोहोचवता येईल का, हा ज्यावेळेला आम्ही विचार केला त्यावेळेला आमचे सहकारी पराग केमकर सरांशी आणि आमच्या सगळ्याच ग्रुपमध्ये चर्चा केल्यानंतर एक साधं हलकं फुलकं आणि सर्वसामान्याला परवडेल असा एक सोलर कुकर आम्ही तयार करायचा ठरवला. आणि त्याची रंगीत तालीम आमच्या झाल्या आणि प्रत्यक्षात आम्ही जेव्हा ते सत्यात उतरलं त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही सगळे प्रयोग करून बघितले. अगदी 100 रुपयेपासून 2000 रुपयेपर्यंतच्या कुठल्याही किमतीमध्ये आपल्याला स्वतः हा सोलर कुकर तयार करता येतो. म्हणजे घरच्या घरी सोलर कुकर बनवता येतो. ह्याच्या आम्ही कार्यशाळा सुद्धा घेतल्या. कोल्हापुरामध्ये साधारण 750 लोकांनी आतापर्यंत सोलर कुकर स्वतः तयार केलेले आहेत आणि ते आता वापरायला लागलेले आहेत. तर त्या अर्थानं त्याचं मटेरियल काय आहे, त्याची नेमकी कॉस्ट काय आहे, त्याला काय साहित्य लागतं, ते कसे जोडायचे, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आम्ही शालेय मुलांना दिली, कॉलेजच्या मुलांना दिली, महिला बचत गटांना दिली, महिला मंडळांना दिली, तरुण मंडळांना दिली. आणि अजूनही हे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पातळीवर आमचं हे काम चालू झालेलं आहे. आणि ह्याच्या भविष्य काळामध्ये सोलर लाईट सुद्धा आपल्याला कमी कॉस्टमध्ये कसा तयार करता येईल म्हणून आम्ही आता एक सोलरचा एक कंदील तयार केला आहे. तो सुद्धा आपल्याला आता सध्याच्या कोल्हापूरच्या बाजारामध्ये सुद्धा ही सगळी साधनं वस्तू ह्या उपलब्ध होतील आणि तो आपल्याला सुद्धा तयार करता येईल. तो कसा तयार करायचा ह्याचं टेक्निशियन जे काम आहे ते आम्ही लोकांना मोफत आम्ही प्रशिक्षण द्यायला आता चालूच केलेलं आहे काम. अच्छा, निसर्ग मित्राच्या वतीनं ऑलरेडी घरच्या घरी सौर कंदील किंवा सौर कुकर बनवण्याचं काम सुरू झालंय. मला वाटतं इथं आमच्या समोर जे तुम्ही मांडलेलं आहे केमकर सर, मी तुम्हाला विचारतो, हे जे काही 2 मला इथे मोठे दिसत आहेत हे सौर कुकर आहेत, पण हे बनवण्यासाठी साधारणपणे किती रुपये खर्च येतो आता आणि त्याचा उपयोग कसा करायचा? मी बनवण्यासाठी खर्च ते थोड्या वेळाने सांगतो. साधारण कसं आहे की आपण शालेय 8वी 9वी 10वी किंवा 11वी यामध्ये आपण क्रमिक पुस्तकामध्ये आपल्या
प्रकाशाचे विषयी काही आपण अभ्यास केलेला असतो. हो. तर हे साधं सोपं गणित आहे याच्यामध्ये की सूर्याची जी उष्णता आहे ती दोन प्रकारे आपण मिळवू शकतो. एक तर ती शोषून घ्यायची किंवा ती परावर्तित करायची. बर. हा, मग शोषून उष्णता काळ्या रंगामध्ये घेतली जाते हो. आणि आरशाचा किंवा चमकदार पदार्थ सरफेसचा वापर केला तर ती परावर्तित करू शकतो. बरोबर. तर हा जो आम्ही कुकर तयार केलेला आहे ह्यामध्ये दोन्ही तंत्राचा वापर आम्ही केलेला आहे. अच्छा. ही उष्णता काळ्या डब्यामुळे शोषून देखील घेतली जाते आणि आरशांची रचना केल्यामुळे ती परावर्तित करून एका ठिकाणी ती एकत्र. ते आरसे आहेत की त्याच्यामध्ये वेगळं मटेरियल आहे? नाही, आता सांगतो. आरसा आपण म्हणजे बोलण्याचा सारखा सरफेस आहे. हे अल्युमिनियमचा आहे बेसिकली. ओके. आणि हा गिफ्ट पेपर आहे. ओके. जो गिफ्ट वस्तू गुंडाळण्याकरता त्याची एक बाजू चंदेरी असते. बरोबर. तर तो या ठिकाणी वापरलेला आहे किंमत कमी ठेवण्याकरता. म्हणजे त्यात सोय दोन ऑप्शन दिले. दोन ऑप्शन आहे. म्हणजे ज्याला परवडेल तो त्याने ऑप्शन ते घ्यावं, हे घ्यावं. दोन्हीच्या परफॉर्मन्स मध्ये काही फरक नाही. आणखीन आता या विशिष्ट रचनेबद्दल थोडस सांगतो की आपण पाहिलं असेल हेअर कटिंग सलून मध्ये आपण गेल्यानंतर समोरासमोर असे आरसे लावलेले असतात आणि मध्ये आपण उभा राहिलो तर आपल्याला असंख्य प्रतिमा आपल्याच दिसतात. या आरशातली त्या आरशात, त्या आरशातली या आरशामध्ये. तर इथे समोरासमोर आरसे आम्ही लावलेले आहेत आणि असंख्य सूर्य इथे तयार करतो मी. बर. ती जी सूर्याची प्रतिबिंब या ठिकाणी पडलं ते इथे पडतं, इथून पुन्हा इथे पडतं आणि या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होतं. साधारण हे युनिट उन्हामध्ये ठेवल्यानंतर 15 मिनिटांनंतर 120 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आपल्याला मिळतं. आपल्याला माहिती आहे 100 डिग्रीला पाणी उकळायला लागतं. म्हणजे अन्न शिजण्याचं 15 मिनिटांमध्ये 120 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आपल्याला मिळतं, पाणी उकळतं. म्हणजे अगदी पहिला उपयोग जर याचा कोणाला करायचा असेल, कोणाला उकळून गार करून पाणी प्यायचं असेल तर कुठलंही इंधन न वापरता ह्याच्यामध्ये आपण करू शकतो. किमतीबद्दल तर आपण बोललो, किमतीचा विषयच नाही. आणि ज्या साधारण 8वी इयत्ता पास झालेल्या व्यक्तीला हे कुकर तयार करता येतील एवढे सोपे आहेत. यामध्ये कुठे बेंड नाही, सगळे प्लेन आरसे आहेत, सरळ आरसे आहेत, ठराविक कोणात ते लावलेले आहेत. तर त्या कोणाचे ड्रॉइंग आम्ही आमच्या प्रशिक्षण वर्गामध्ये आम्ही देतो. अच्छा. आणि लोकांच्याकडनं करून घेतो. हे लोकल मटेरियल आहे, बाजारामध्ये कोल्हापूरच्या मिळतं. हे सगळं साहित्य कोल्हापूरच्या बाजारात मिळतं. कुठेही तुम्ही गेला आपल्याला अशा पद्धतीचे सौर कुकर तयार करता येतात. जसा आकाश कंदील करतो तसा आपण हा कुकर तयार करू शकतो. इतका सोपा तो. पण जेव्हा आपण कुकर म्हणतो तेव्हा कुकर मध्ये जनरली आपण असं म्हणतो की वाफेच्या उष्णतेवरती किंवा वाफेच्या ऊर्जेवरती पदार्थ शिजवला जातो. तसं याच्यामध्ये पण सेम तीच प्रोसिजर? नाही, थोडा फरक आहे याच्यामध्ये की कुकरमध्ये आपण भाताचं उदाहरण घेऊया. आपण भात शिजवत नाही, आपण भात फुगवतो. आणि चुलीवरती किंवा अन्य मार्गाने जेव्हा आपण शिजवतो तेव्हा अन्न शिजवतो. प्रत्येक पदार्थ शिजण्याकरता एक सेट टाइम आहे, ठराविक वेळ दिलेला आहे. ते अन्न शिजण्याकरता, भात उदाहरणार्थ तांदूळ शिजण्याकरता ठराविक वेळ दिलेला आहे. तो आपल्याला वेळ नाही म्हणा किंवा आपल्याला सोयीचं पडते म्हणून आपण तो कुकरमध्ये घालतो. तो भात आपण फुगवतो, तो आपण शिजवत नाही. म्हणून आपण पाहिलं असेल की आता चुलीवरती जेवण म्हणून वेगळ्या पद्धतीची हॉटेल्स निघालेली आणि त्याची चव वेगळी आहे. तुम्हाला तेच विचारायचं, तसं याच्यामध्ये बनवलेल्या पदार्थांची चव वेगळी असते. वेगळी आहे, पण ती चांगली असते. यातला जर भात तुम्ही 4 दिवस खाल्ला तर 5व्या दिवशी कुकर मधला भात तुम्ही खाणार नाही. एवढी मी तुम्हाला खात्री देतो. त्यातले अन्न घटक आहेत ते मेंटेन राहिलेले आहेत. प्रेशर खाली कुकिंग नाही आहे. प्रेशर खाली कुकिंग नाही. जसं एखादं झाड उगवण्याकरता ठराविक वेळ दिलेला आहे, त्याला आपण औषधं आणि इंजेक्शन टोचून झाडं उगवल्यानंतर काय होतं ते आपण पाहतोच आहे. वरची खतं वगैरे असं देऊन हे नैसर्गिकरित्या हे आणण्यामध्ये ज्या पद्धतीने उष्णता पाहिजे ती यामध्ये मिळते. आता याचं वापरण्यातलं अर्थशास्त्र तुम्हाला थोडंसं सांगतो की सर्वसाधारण आपल्या हवामान खात्याच्या आकडेवारीप्रमाणे भारतामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 255 दिवस ऊन असतं. तर आपण हिशोबाकरता 200 दिवस धरूया. 55 दिवस सोडून मी दिले अशा करता की जमलं नाही, ढगाळ हवा आहे, मला जमलं नाही. बरोबर, ठीक आहे. 200 दिवसाचा हिशोब असा आहे की साधारण एक वेळेचं डाळ भात आणि बटाटे साधारण 4 माणसाचं कुटुंबाचं शिजवण्याकरता अर्धा तास इंधन लागतं. भले तो LPG असेल किंवा लाकडं असतील किंवा केरोसिन असेल. तर 200 दिवसामध्ये मी जर एक वेळचं जेवण यामध्ये केलं तर माझं 100 तासाचं इंधन मी वाचवू शकतो वर्षाला. आणि 100 तासाचं इंधन म्हणजे LPGच्या भाषेमध्ये 2 सिलेंडर, एक सिलेंडर 50-52 तास चालतो. बरोबर. वर्षाला 2 सिलेंडर मी वाचवू शकतो. आणि त्याच्या पुढचं सगळ्यात महत्वाचं, हा तर आर्थिक बाब झाली, मी 100 तास कार्बन डायऑक्साईड निर्माण होण्यापासून थांबवला. अतिशय महत्वाचा, पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो. बरोबर. यामध्ये कुठलंही ज्वलन होत नाही आणि
कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होत नाही. बरोबर. हा सगळ्यात मोठा भाग याच्यामध्ये आहे. मग जंगलतोड आपण वाचू शकतो. जे मंडळी चूल वापरतात त्यांना श्वसनाचे आजार आपल्याला सर्रास विशेषतः स्त्रियांच्या मध्ये आपण लहान मुलांच्या मध्ये पाहिलेला आहे. बरोबर. खेडेगावामध्ये श्वसनाचे आजार सर्रास दिसतात ज्या ठिकाणी चूल वापरतात त्या ठिकाणी. सर मला आता तुमच्याकडे यायचे पुन्हा एकदा की मगाशी आपण सूर्याच्या निर्मितीबद्दल बोललो. मी असं ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे की सूर्याच्या पृष्ठभागावरून हजारो किलोमीटर उंचीच्या अशा लाटा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आगीचे लोळ पसरलेले असतात, ज्वाला पसरलेले असतात. एकीकडे आपण म्हणतो की अग्नी प्रज्वलित करण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे, दुसरीकडे अंतराळामध्ये तर ऑक्सिजन नाही. मग या ज्वाळा प्रज्वलित होतात कशा? सूर्यापासून जे आपल्याला रेडिएशन मिळतं एरवी, वेन द सन इज क्वाइट, म्हणजे सूर्यावरती सूर्याच्या वरती डाग जे असतात त्याची संख्या 0 असते, त्यावेळेला तो युनिफॉर्मली ब्राईट दिसतो. म्हणजे त्याला आम्ही क्वाइट सन असं म्हणतो, क्वाइट सन. परंतु सोलर ऍक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, की सूर्याची क्रियाशीलता, त्याच्यामध्ये एक सायकल आहे, 11 इयर सायकल. जे सनस्पॉटचे नंबर हळूहळू वाढत जाऊन दर 11 वर्षाने 11 वर्षे जाईल, म्हणजे मॅक्झिमम टू मॅक्झिमम 11 किंवा मिनिमम टू मिनिमम 11. 11 वर्षाची सोलर सायकल त्याला म्हणतात. दिस आहे सोलर सायकल, सोलर ऍक्टिव्हिटीची सायकल, क्रियाशीलता. ही क्रियाशीलता जेव्हा वाढलेली असते, सनस्पॉटचा नंबर वाढलेला असतो, तिथे सनस्पॉट जे आहेत ना त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड असतं इन थाउजंड्स ऑफ गाऊस. आणि त्यात नॉर्थ आणि साऊथ अशा पोलॅरिटीज असतात, अशा जोड्या असतात, सनस्पॉटच्या पेअर्स असतात, NS 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 असे. त्यावेळेला नॉर्थ आणि साऊथ हा एक सनस्पॉट ग्रुप आहे, त्याचा नॉर्थ साऊथ आहे. दुसरा सनस्पॉट ग्रुप आहे, त्याचा नॉर्थ साऊथ आहे. तर ह्याचा नॉर्थ आणि त्याचा साऊथ जर जमला तर ते न्यूट्रलाइज होतं. न्यूट्रलाइज झाल्यानंतर काय होतं, ज्यावेळेस मॅक्सवेलच्या इक्वेशन प्रमाणे मला आता शब्द वापरावा लागेल, जर मॅग्नेटिक फील्ड जर बदललं इन कोर्स ऑफ टाइम, इट विल इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड. आणि ते ॲक्सिलरेट झाले ना की मग त्यावेळी ज्यावेळी त्यांचं नॉर्थ अँड साऊथ पोलॅरिटी एकत्र येतात, त्यावेळी इट विल थ्रो आउट द प्लाझ्मा म्हणजे सोलर मटेरियल. त्या ज्वाला म्हणायच्या. अच्छा. पण आपल्याकडे जे म्हणतो की सूर्यकिरण आले तेव्हा त्या सूर्यकिरणाच्या मध्ये उष्णता पण असते आणि प्रकाश पण असतो. मग त्यांची तीव्रता ही सूर्याच्या उत्सर्जित होणाऱ्या किरणांच्या बरोबर बदलत असते का? ऍक्च्युअली त्याचं काय आहे, सूर्यापासून जी एनर्जी आपल्याकडे येते ते आपल्याला माहिती आहे किती असते. ते 2 कॅलरीज पर स्क्वेअर मीटर पर स्क्वेअर सेंटीमीटर पर मिनिट इतके आहे ते. 2 कॅलरीज पर स्क्वेअर सेंटीमीटर पर मिनिट. ओके. इतकं त्याला त्याची एनर्जी असते. पण आपण सौर ऊर्जा जेव्हा वापर करतो तेव्हा सौर ऊर्जेमध्ये त्या सोलर एनर्जीतील हीट वापरतो की लाईट वापरतो? हीट वापरतो. अन्न शिजवण्याकरता आणि इलेक्ट्रिसिटी निर्माण करायची असेल तर लाईटची आवश्यकता आहे. असे दोन्ही भाग आहेत त्याच्यात. मला त्यात असं म्हणायचं आहे की व्हिजिबल लाईट कुठल्याही वस्तूवर पडला ना ती तापते. तापले की त्यांना इन्फ्रारेड रेडिएशन, हीट म्हणजे इन्फ्रारेड रेडिएशन. ओके. तर प्रकाश जरी पडला तरी इट विल हीट द ऑब्जेक्ट, इट विल रिरेडिएट इन्फ्रारेड. मला थांबवा असं वाटते याचं कारण असं की प्रकाश पडल्यानंतर त्याच्यातून काही प्रमाणात हीट तयार होते असं तुमचं म्हणणं आहे. मग उद्या आपण एखादा बल्ब लावतो, एखादी CFL ट्यूब लावतो किंवा एखादा LED लाईट लावतो, ते त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो, मग त्याच्यातून सुद्धा काही प्रमाणात हीट तयार होते का? होते ना, होणारच. LED लाईट मधून सुद्धा होते ना, कारण ती आपल्याला जाणवत नाही. आता तुम्ही पाहिलं असेल की काही पोल्ट्री फार्म्स मध्ये बल्ब लावतात थंडीच्या दिवसात. बरोबर. कोंबड्यांना उष्णता. इव्हन झेरॉक्स मशीनच्या पेपर साठी सुद्धा तो बल्ब लावलेला असतो. हे खरं आहे, तो कागद पावसाळ्यामध्ये थोडासा मॉइश्चर दमट राहिला असतो त्यासाठी. म्हणजे कुठल्याही प्रकाशापासून हीट तयार होते, उष्णता तयार होते. अच्छा. पण आपण जे सौर कंदील वापरतो किंवा सौर ऊर्जा वापरतो याच्यामध्ये आपण सूर्याच्या नेमक्या कोणत्या
गुणधर्माचा उपयोग करून घेतो? दोन्ही. आता सर कदाचित मला दुरुस्त करतील, म्हणजे माझ्या वाचनाप्रमाणे जो सूर्य आपल्याला जे पाठवतो त्यातला 20% भाग फक्त आपल्या डोळ्याला दिसतो. 80% जी ऊर्जा आहे ती आपल्या साध्या डोळ्यांना दिसत नाही. सूर्य म्हणजे हायड्रोजन मोस्टली. सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियम. हो बरोबर ना. त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा कुठेही लवलेश नाही. ऑक्सिजन त्यात आहे, नाही असं नाही, पण ते अल्प प्रमाणात आहे. बर. कॅल्शियम पण आहे त्यात. बर. हे बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ना काही काही प्रमाणात आहेत, पण मुख्यत्वे करून हायड्रोजन, हेलियम आणि कार्बन ह्या गोष्टी आहेत. आणि त्यांचं प्रमाण जे आहे ना ते तुम्हाला स्पेक्ट्रोस्कोपीमधून मोजता येतं. अच्छा. सोलर स्पेक्ट्रम जर घेतला तर प्रत्येक एलिमेंटचं एक स्पेक्ट्रल लाईन असते. अच्छा. त्याची इंटेन्सिटी मोजली तर त्यांचं रिलेटिव्ह प्रपोर्शन किती आहे हे मोजता येतं. म्हणजे व्हॉट इज द कंपोजिशन ऑफ द सन असं म्हटलं तर आपल्याला ते मोजता येतं ते. अच्छा. ओके. बाय स्पेक्ट्रोस्कोपी. आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्षानिमित्त आज आपण बोलतोय सौर ऊर्जा या विषयावरती. थोडासा अवघड, थोडासा टेक्निकल विषय वाटत असला तरी सौर ऊर्जेचं महत्व किती आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण सौर ऊर्जेचा कसा चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो, त्याचा सकारात्मक उपयोग पर्यावरणासाठी, आर्थिक कारणासाठी होऊ शकतो, या दृष्टीनं आजचा एपिसोड आवर्जून पहा. एक छोटासा ब्रेक घेऊया, त्यानंतर पुन्हा एकदा या विषयावरती चर्चा करूया. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ॲपल हॉस्पिटल कोल्हापूर येथे आता उपलब्ध अत्याधुनिक 64 स्लाइस सिटी स्कॅन मशीन. मेंदूपासून पायाच्या अंगठ्यापर्यंतची सिटी स्कॅन तपासणी केवळ 8 ते 10 सेकंदामध्ये. पारंपरिक सिटी स्कॅन मशीनच्या तुलनेत अधिक सुस्पष्ट इमेजिंग व केअर डोस 4D या तंत्राद्वारे पेशंट्सना सर्वात कमी रेडिएशन, मेंदूविकार, हाडांमधील दोष, पोटविकार, फुफ्फुसांचे आजार, रक्तवाहिन्यातील दोष याबरोबरच हृदयाच्या रक्तवाहिन्यातील ब्लॉक्सचे निदान करण्याची क्षमता असणारे प्रगत मशीन. नवजात शिशु व लहान मुलांच्या तपासणीसाठी सर्वात जलद व नाममात्र रेडिएशन असणारे एकमेव सिटी स्कॅन मशीन. सर्व प्रकारच्या आधुनिक सिटी स्कॅन तपासण्या अल्पदरात उपलब्ध असणारे व गेल्या 2 दशकाहून अधिक काळ अहोरात्र सेवा पुरविणारे कोल्हापुरातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर ॲपल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतो आहे आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष जे 2015चं आहे. हे नेमकं कशासाठी आहे? प्रकाश वर्ष म्हणजे नेमकं काय? सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे असं आपण सगळेजण म्हणतो, पण प्रत्यक्षात किती करतो? आणि आपल्या सगळ्यांच्या नशिबानच म्हणूया आपण हवं तर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूरमध्ये मुबलक सूर्यप्रकाश आहे आणि अशा वेळेला त्या सूर्याच्या ऊर्जेचा आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं वापर कसा करून घेता येईल या दृष्टीनं आज हा आम्ही एपिसोड करतोय. सर, मगाशी तुम्ही सांगत होता सूर्याच्या उपयोगांबद्दल, पुढे सांगा. तर सूर्यापासून जे रेडिएशन्स, जे प्रारण ज्याला आपण म्हणतो
जे बाहेर पडतात तो फक्त प्रकाशच आहे असं नाही, त्याच्यापासून रेडिओच्या लहरी पण बाहेर पडतात. त्याच्यापासून पुष्कळशी पार्टिकल्स म्हणजे चार्ज पार्टिकल्स लाईक इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स ओके आणि न्यूट्रिनोज, ते न्यूट्रिनोज तर गाभ्यातून बाहेर पडलेले सूर्याच्या गाभ्यातून, ती कुठेही न थांबता येतात, आपल्या पृथ्वीवरती पडतात, आपल्या शरीरातून जात आहेत. ते कुठेच ते न्यूट्रिनो इज सच ए पार्टिकल, इट कॅनॉट बी स्टॉप्ड. पण त्याचा आपल्या शरीराला उपयोग होतो की काही तोटा होतो? आपल्या शरीराची त्याची इंटरॅक्शनच होत नाही. ते आरपार निघून जात आहेत विदाउट इंटरॅक्शन. इट डझंट इंटरॅक्ट विथ एंटायर अर्थ, इट कॅन गो आरपार. पण त्याचा ते असे न्यूट्रिनो सूर्याच्या गाभ्यात तयार होतात. लाईट म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, दिस इज ओनली वन. त्याच्यामध्ये काय येतं, गॅमा रेज येतात, अल्ट्राव्हायोलेट रेज येतात, एक्स्ट्रीम अल्ट्राव्हायोलेट येतात, एक्सरेज येतात, हार्ड एक्सरेज, सॉफ्ट एक्सरेज, व्हिजिबल लाईट, आणि त्याच्यानंतर मग व्हिजिबल लाईट म्हणजे व्हिब्जिओर तुमचं जे म्हणतो ते, त्याच्यानंतर इन्फ्रारेड. अच्छा. आणि इन्फ्रारेड तर शेपूट इतकं लांब आहे की दॅट इज ऑल नथिंग बट हीट. म्हणजे डायरेक्ट हीट पण येते सूर्यापासून. प्रकाशाने तो वस्तूवर पडला तर त्याची सुद्धा हीट तयार होते, बिकॉज ज्यावेळी पदार्थ गरम होतो तो आपल्याला भाजल्यासारखं वाटतं. दॅट इज नथिंग बट इन्फ्रारेड रेडिएशन. अच्छा. ओके ओके. म्हणजे सगळ्या प्रकारचं रेडिएशन जे पडतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक, आता अर्थात एक्सरेज, अल्ट्राव्हायोलेट, गॅमा रेज ही पृथ्वीपर्यंत येत नाहीत. अच्छा. ते आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये थांबवली जातात, पण ते येत नाहीत. हे चांगलं आहे की वाईट आहे? वी आर प्रोटेक्टेड, वी आर लकी दॅट एक्सरेज आर नॉट डायरेक्टली कमिंग फ्रॉम द सन. ते येतात आणि आपल्या वातावरणात ते आयनायझेशन करतात आणि त्यामुळे आपला आयनोस्फिअर तयार होतो. म्हणून आपलं जे शॉर्टवेव्ह कम्युनिकेशन जे आहे, इट इज बिकॉज द प्रेझेन्स ऑफ चार्ज पार्टिकल्स इन द सन अवर ॲटमॉस्फिअर. अच्छा. ते माध्यम आहे, दे कॅन रिफ्लेक्ट द रेडिओ वेव्स. म्हणून लंडनचा रेडिओ आपल्याला इथं ऐकू शकतो. ओके ओके. बिकॉज इट इज बियॉन्ड द होरायझन. राईट राईट. तर ते वरती जातात, तो थर आहे तिथे रिफ्लेक्ट होतात. आता हे रिफ्लेक्ट प्रकाश होतो ना, त्याप्रमाणे ग्रॅज्युअल रिफ्लेक्शन होऊन ते आपल्याकडे येतात. ओझोनचा थर म्हणजे काय मग? ओझोनचा थर म्हणजे O3, O2 सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे ॲटॉमिक ऑक्सिजन जो आहे O2 त्याचा O स्प्लिट होता, तो O+O, आणि ओरिजिनल हे जो आहे ऑक्सिजन O2 आणि त्यातला इकडचा सेपरेट झालेला O, हे संयोग झालं तर तो O3 होतो, म्हणजे ओझोन. O3 जो म्हणजे ओझोनचं आवरण आहे पृथ्वीच्या भोवतीनं असं जे म्हणतात. प्रोटेक्टेड. प्रोटेक्टेड. अच्छा. ते प्रोटेक्टिव्ह आवरण आहे. ते साधारणपणे 20 किलोमीटर पासून ते 40-50 किलोमीटर पर्यंत त्याचा थर येतो पृथ्वीपासून वरती उंचीच्या दृष्टीने. हो. अच्छा. त्याला ओझोनचा थर आहे ना, तो आपल्याला त्याचं राखायचा आहे, त्याला त्याचं प्रोटेक्शन करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे जे हल्ली रेफ्रिजरेटरमध्ये वापरणारे फ्रिऑन किंवा लेडीज वापरतात स्प्रेज वगैरे, त्याच्यामध्ये जे गॅसेस आहेत ते रिलीज जर झाले आणि ते ओझोनच्या थराजवळ गेले, दे डिस्ट्रॉय ओझोन. त्याच्यामुळे इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रिझर्व दी ऑक्सिजन, ओझोन. आणि त्याच्यासाठी ही रेफ्रिजरेटरमध्ये वापरणारे जे गॅसेस वगैरे कॉम्प्रेसरचे आहेत ना, ते वातावरणात सोडले नाही पाहिजेत. तर त्याला काय म्हणतात, फ्रिऑन आणि अमुक काही नाव आहे, ग्रीन हाऊस गॅस. ग्रीन हाऊस गॅसेस. तर त्याच्यामुळे ओझोन थराला धोका आहे. सुरुवातीला मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं आपल्याला कॉमनली काय माहित असतं की सूर्यप्रकाशामुळे कुठल्याही वनस्पतीची वाढ होते. वनस्पती त्या सूर्यप्रकाशाशिवाय वाढूच शकत नाही. म्हणजे आज आपण शेती म्हणतोय, आपण जे सगळे अन्न खातो हे सगळं शेतीतनं आपण पिकवतो, पण शेती पिकवायची असेल तर सूर्यप्रकाशाची गरज आहे. त्यामुळं माणसाला जगण्यासाठी सूर्यप्रकाश अत्यंत महत्वाचा आहेच, यात काही शंका नाही. पण आता या सूर्यप्रकाशापासून आपण सौर ऊर्जेचा वापर करून घेऊन काय काय करू शकतो याविषयी पुन्हा एकदा बोलूया. मगाशी आपण सौर कुकर बद्दल बोललो. आता तुम्ही इथं मला दिसतोय हा एक सौर दिवा आहे. हा सौर दिवा घरच्या घरी बनवता येतो का? हो, घरच्या घरी बनवता येतो. फार मोठं क्लिष्ट असं काही काम नाही आहे. ही वरती प्लेट जी आपल्याला दिसते ही प्रकाशाचं रूपांतर विजेमध्ये करते. आणि ही प्लेट रेडीमेड मिळते. फोटोव्होल्टेक सेल म्हणतात त्याला, सोलर पीव्ही. ओके. आणि
ती वीज जी आहे ती एका छोट्या बॅटरीमध्ये आपण साठवून ठेवू शकतो. आता बॅटऱ्या खूप चांगल्या आलेल्या आहेत. आणखी ती ज्या वेळेला अंधार पडेल संध्याकाळी झाल्यानंतर ती सौर ऊर्जा आपण आपल्याला रात्री उजेड देईल. म्हणजे सूर्य दिवसाच प्रकाश दिवसा असातला भाग नसून साठवून ठेवायची आणि रात्री त्याचा वापर करायचा. ओके. आणि याचा दुसरा फायदा असा आहे की जे सर्वसाधारण ग्रामीण भागामध्ये विशेषतः तेलाचे दिवे वापरले जातात त्यामध्ये अपघाताची शक्यता बरीच आहे. आपण थोड्या थोड्या अंतराने वर्तमानपत्रात वाचतो की दिवा पडल्यामुळे घर पेटलं, गादी पेटली आणि अशा पद्धतीचे हे अपघात आपण या पेटण्याचा विषय नाही. स्वच्छ क्लीन ऊर्जा आहे, प्रदूषण याच्यामध्ये होत नाही. कुठलाही दिवा समजा तेलाचा पेटवला तरी प्रदूषण आहे, यामध्ये प्रदूषण नाही आहे. पण याला खर्च किती येतो? आता मुद्दा असा आहे की आता ह्या साईजचा दिवा आहे. मगाशी आपण चर्चा करताना बोललो की बाबा हे साधनं खर्चिक असतात, तसं काही नाही आहे. आपल्या गरजेप्रमाणे एक हा दिवा साधारण आहे, हा एका 10 बाय 10च्या खोलीला उजेड पुरवण्या इतका साधारण आम्ही तयार केलेला आहे. 10 बाय 10च्या खोलीमध्ये हा जर आपण लावला तर हा पुरेसा एखादी आपण मेणबत्ती लावतो किंवा एखादा आपण जसं म्हणलं की रॉकेलचा दिवा लावतो, कंदील लावतो, त्याच्या इतकं इक्विव्हॅलंट हा उजेड देऊ शकतो. साधारण याला हे सर्व साहित्य जे आहे हे फारसं कॉस्टली नाही आहे. बरं, तरी किती रुपये? 400 रुपयाच्या आसपास याची किंमत आहे. लाईफ याचं यामध्ये जी बॅटरी आहे ही साधारण 2.5 ते 3 वर्ष टिकते. बरं. आणि त्या बॅटरीची आजची किंमत 40 रुपये आहे. म्हणजे 3 वर्षांनंतर तुम्हाला 40 रुपये म्हणजे 400 रुपयाचा जर हा आपण कंदील तयार केला आणि तो जर 3-4 वर्ष टिकणार असेल आणि जर त्याच्यातून कोणतेही प्रदूषण होणार नाही, कोणताही धोका नाही, तर तो निश्चितच उपयुक्त आहे. आणखी दुसरं एक मला आपल्या माध्यमातून एक सांगायचं आहे की हे जे डिझाईन तयार केलेलं आहे हे काय अंतिम नाही. बरोबर. आणखी कोणी कल्पनाशक्ती लावून आणखी उपयुक्तता जर वाढवणार असेल तर त्यांनी जरूर वाढवावी असं आमचं म्हणणं आहे. अनिल सर, तुम्ही तर बरंच काय काय मांडून ठेवलेलं आहे. हे सगळं काय आहे? हे आम्ही मी स्वतः माझ्या घरामध्ये आणि माझ्या आजूबाजूच्या कॉलनीमध्ये बऱ्याच लोकांना हा सोलर कुकर जेव्हा तयार केले त्यावेळेला मी सगळे वेगवेगळे प्रयोग करायला चालू केले. सगळ्यात महत्त्वाचं की दैनंदिन जीवनामध्ये उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला सांडगे पापड कुरड्या महिलांना करायचे असतात आणि त्या बऱ्याच वेळेला लवकर वाळत नाहीत. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हा वापर करून आज हे सांडगे पापड कुरड्या वगैरे सगळे याच्यामध्ये वाळवलेले आहेत. ह्या सगळ्या सौर कुकर मध्ये वाळवलेले थोडक्यात ड्रायरच म्हणून त्याचा उपयोग केलेला आहे. तर सगळ्यात महत्वाचं आता आपण सुद्धा सगळ्याच महिला उन्हाळ्यामध्ये कुठलाही प्लास्टिकचा कागद अंतरतात आणि त्याच्यामध्ये सांडगे पापड म्हणजे वाळत ठेवतात. पण वाळवण म्हणतात वाळवण. पण आपल्यामध्ये शाळेमध्ये शिकवलेलं आहे की काळा रंग हा ऑब्झर्व करून घेतो, त्यामुळं जरी हे वापरता नाही आलं तरी काळा प्लास्टिकचा कागद वापरावा जेणेकरून लवकर वाळेल. वा. तर तो एक मुद्दा ह्याच्यातून आम्हाला तो सांगायचा होता. आणि त्या अर्थात ह्याच्यात जर वाळवलं तर हिची टेस्ट परत वेगळी लागते, छान लागते. बर. आणि त्याच्या पुढे जाऊन आता आम्ही ह्याच्यामध्ये जे सगळे रंग सुद्धा जे वापरलेत हे आपल्याकडचं एक शेंद्री नावाचं एक प्लांट झाड आहे. ह्याच्या बियांपासून शेंद्रीचा भगवा रंग मिळतो. तो भगवा रंग खरं म्हणजे खाद्यपदार्थामध्ये वापरण्यासाठी आता हा बंधनकारक कंपल्सरी आहे. पण बाजारामध्ये हा उपलब्ध नाही कारण ह्याचं झाडच आपल्याकडे कमी आहेत. म्हणून याची पण भगवा रंग कंपल्सरी याच्यावरती पुन्हा आणखीन कधी वाद निर्माण व्हायचे. भगवा रंग का म्हणून? खाण्यासाठी म्हणून आहे. आणि त्याचे त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही. हा शेंद्रीचा रंग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं खाद्यपदार्थामध्ये आपण स्वतःच रंग तयार करावेत आणि ते लवकर वाळवण्यासाठी याचा वापर करावा. म्हणून कढीपत्ता, पुदिना, पालक हे सगळे जे काय पानवर्गीय वनस्पती आहेत किंवा कोथिंबीर किंवा बाजारामध्ये बऱ्याच वेळेला एखादा आयटम स्वस्त होतो. म्हणजे कोथिंबीर आज सुद्धा बाजारामध्ये एवढी मुबलक आले की 2 रुपयाला पेंडी मिळते. पण एवढ्या सगळ्या पेंड्या घेऊन करायच्या काय? पण एवढ्या जर एकदम जर आपण 20-25 पेंड्या जर खरेदी केल्या आणि ह्याच्यामध्ये ड्राय करून जर त्याची पावडर करून ठेवली तर पुढे 3-4 महिने आपल्याला ती वापरू शकतो. पण कोथिंबीरचा तोच स्वाद टिकतो. कुठलाही भाजीपाल्याचा पदार्थ कसुरी मेथी आपण ऐकलं असेल, कसुरी मेथी मिळते ती तुम्ही परत पाण्यात घातल्यानंतर त्याचा रंग आणि चव पुन्हा येते. बर. त्यातलं फक्त पाणी काढून घेतलेलं आहे आपण. म्हणजे ही पुन्हा जेव्हा वापरू पाण्यात घालू तेव्हा त्याची रंग येतो. चटणीची तयार करतो उन्हाळ्यामध्ये आपण चटणीचा जे पूर्ण वर्षभराची चटणी तयार करायचं काम करत असतो त्यावेळेला आपण कांदा वापरतो. तमाम महिला गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या टिप्स आहेत. तर हा कांदा सुद्धा ओला आपण म्हणजे तेलामध्ये तळतो. तर हा जर याच्यामध्ये ड्राय करून जर आपण तेलामध्ये तळला तर फार कमी तेल लागतं आणि कमी वेळात होतो. सूर्य काम करतोय निम्म, हे सगळं निम्म काम सूर्यच करतो. म्हणून
हा आलं सुद्धा बाजारामध्ये समजा आलं स्वस्त झालं तर हे सुंठ करण्यासाठी सुद्धा हा ड्राय केला घरी सुंठ करू शकतो आपल्या खात्रीची सुंठ हे आंब्याची उन्हाळ्यामध्ये आंबे येतात, खूप आंबे येतात, कच्चे आंबे, त्याच्या कैऱ्या आपण वाळवल्या. आमसूल नाही, हे आंबे आमचूर म्हणतात. अच्छा, तर हे आंब्याच्या साली आम्ही वाळवलेले आहेत आणि आता हे आम्ही कधीही वापरतो. पण ही चव वा, म्हणजे सोलर कुकर मधून एवढं सगळं होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं की ह्याच्याजवळ थांबायला लागत नाही. हे अनअटेंडेड कुकिंग आहे, करपत नाही. हा बरोबर. त्यामुळे शेंगदाणे चांगले भाजले जातात, रवा चांगला भाजला जातो, पोहे भाजू शकता चिवड्या करता तुम्हाला भाजायची असली तर. पण याच्यासाठी मी कुठल्याही बाल्कनीमध्ये टेरेसवरती जिथं ऊन येते, ज्या ठिकाणी 2-2.25 तास ऊन येतं ती जागा अतिशय सुटेबल आहे याला. साधारण आम्ही आता प्रयोग करतोय किंवा वापरतोय म्हणा घरामध्ये 1.5 ते 2 तासामध्ये डाळ भात होतो आमचा. पण याला ढगाळ हवा असेल तर उपयोग होणार नाही, म्हणून आपण ती 255-200 दिवस आपण सरासरी वर्षातले वापरू शकतो. अच्छा, परंतु 200 दिवस सुद्धा काही कमी क्वांटिटीने आपण मगाशी. हो, नक्कीच. निसर्ग मित्राचे या संदर्भातले भविष्यातले उपक्रम काय आहेत? आम्ही भविष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मगाशी जसा एक विषय निघाला की ह्याचा दिवा जर रॉकेलचा दिवा वगैरे लावला किंवा मेणबत्ती लागली तर अपघात होतात. तर आम्ही आता भविष्यकाळामध्ये येत्या डिसेंबर महिन्यामध्ये बऱ्याच भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेते जे आहेत त्यांना बऱ्याच वेळेला ते ह्याचा दिवा लावतात, मेणबत्ती लावतात किंवा कुणाकडून तर लाईट तात्पुरती कनेक्शन घेतात. तर त्यांना आम्ही हा एक ड्राईव्ह म्हणून आम्ही एका मंडईमध्ये सगळ्या भाजीवाल्यांना आम्ही हा दिवा 1 दिवस वापरायला देणार आहोत. आणि तिथं काय त्यांचे प्रयोग आहेत, त्यांना काय वाटतं त्याच्याबद्दल किंवा ते रिझल्ट काय मिळतात, हा एक आम्ही अभ्यास म्हणून हा प्रयोग आम्ही येत्या डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही करणार आहोत. हा एक भाग आहे. टू पॉप्युलराइज, म्हणजे याचा प्रचार प्रसार व्हावा आणि लोकांना त्याचं महत्व वापरून कळावं. दुसरी गोष्ट, ग्रामीण भागातल्या लोकांसाठी बऱ्याच वेळेला रात्रीचं बाहेर जावं लागतं किंवा डेअरीत दूध घालावं जावं लागतं किंवा रात्रीचं शेतावर पाणी सोडायला जावं लागतं, त्यावेळेला हा दिवा वापरावा, कंदील सारखा वापरावा म्हणून तो एक ड्राईव्ह आपण करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, आर्किटेक्ट जे कॉलेजेस आहेत भविष्य काळामध्ये बांधकामं करताना सोलर सिस्टीम त्याच्यामध्ये वापरता यावी असं डिझाईन तयार करण्यात, भरपूर सूर्यप्रकाश यावा अशी डिझाईन तो पण आहे. आणि स्वयंपाकघराला अटॅच जर सोलर कुकर ठेवण्याची जर सिस्टीम जर केली तर महिलांना आता त्रास काय होतोय की वरती जाऊन कोण करायचं, बरोबर, हा टेरेसवर नेऊन ठेवणं हे करणं, त्याच्यापेक्षा जर स्वयंपाकघरामध्ये किंवा गॅस कट्ट्याजवळ जर ही अरेंजमेंट जर झाली, जशी आजकाल ड्राय बाल्कनी असते किंवा आपलं ते वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी एक वॉशिंग स्पेस असते, तशी जर आपण सौर कुकर साठी जर आपण एक जागा निर्माण केली प्रत्येक बिल्डिंग मध्ये, प्रत्येक फ्लॅट मध्ये, तर या सौर ऊर्जेचा अतिशय चांगला वापर करून घेता येईल. हा एक भाग. पण मला एक विचारायचं होतं की आपण जनरली प्रकाशाची तीव्रता आपण जनरली वॅटेज मध्ये मोजतो, इतक्या वॅटचा बल्ब आहे, तसं याच्यामध्ये वॅटेज वाढवता येतं का किंवा ह्याचं किती वॅटेज आहे साधारणपणे? हा दिवा 1 वॅटचा आहे. बर, 1 वॅटचा दिवा आहे. अच्छा, आता नवीन हा CFL नाहीये, एलईडी आहे. खूप चांगले हे आलेले आहेत. आता ह्याचा आकार वाढवायचा असेल तर पुन्हा तोच मुद्दा आला की याची बॅटरी वाढवायला लागते. बॅटरी वाढवायला पॅनलचा साईज पण वाढतो, खर्च वाढत जातो. मग ती साधनं उपलब्ध आहेतच. हो, आजकाल मी म्हणजे डॉक्टर प्रभूंनी त्यांच्या हॉस्पिटलच्या वरती संपूर्णपणे सोलर पॅनल बसवले आहेत आणि त्याच्यापासून ते इलेक्ट्रिसिटी तयार करतात. म्हणजे अतिशय चांगला उपक्रम आहे. म्हणजे कोल्हापुरामध्ये आता त्याच्याबद्दल जनजागृती सुरू होऊन लोकांनी प्रत्यक्ष ते स्वीकारायला सुरू केलेलं आहे. म्हणजे सौर ऊर्जेतून आपल्याला केवळ सौर कुकर नव्हे तर इलेक्ट्रिसिटी मिळते, पाणी गरम करता येतं, अन्न शिजवता येतं, प्रकाश मिळतो. सौर ऊर्जेचे इतके सगळे फायदे आपल्याकडे आहेत. शेतीमाल वाढवता येतो. शेतीमालाकडे पण आपण आता पुढचा प्रयोग आमचा हाच आहे की शेतीमाल वाळवण्याकरता शेतकऱ्याला फार ऊर्जा खर्च करावी लागते. इथे इलेक्ट्रिसिटी किंवा ठराविक पद्धतीच्या भट्ट्या शेतकरी वापरतात. म्हणजे आमच्या स्वतः आम्ही पाहिलेलं उदाहरण आहे, आवळा कॅन्डी करणारे एक शेतकरी आहेत. आवळ्याची फळं जी आहेत ती वाळवावी लागतात ठराविक याच्यामध्ये. तर त्यांच्याकरता या सौर ऊर्जेचा वापर करून एक ड्रायर तयार करण्याचं काम सुरू आहे. सौर ऊर्जा फुकट, आवाज नाही, धूर नाही, प्रदूषण नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय वेगळी आणि चांगली चव मिळते असं तुम्ही सांगितले. त्याचा एक खास आपण प्रयोग करूया आणि या सौर कुकर मधलं जेवण याला कसं लागतं हे आपण बघूया. नाही, याच्यातलं अजून एक मला सांगायचं राहिलं, हे सगळं आता इथं सगळं शाकाहारी पदार्थ दिसतात. ह्याच्यामध्ये नॉनव्हेज सुद्धा चांगलं शिजवता येतं, ह्यामध्ये अंडी उकडली जातात, चिकन चांगलं ह्याच्यामध्ये भाजून निघतं, क्या बात आहे, शिजलं जातं, मटण शिजलं जातं आणि त्याची चव उत्तम असते. बार्बेक्यू. हो, बार्बेक्यू. अरे वा,
म्हणजे सौर ऊर्जेवरती हे सगळं होऊ शकतं आणि या घरगुती बनवलेल्या याच्यामध्ये. पण बाजारात अशा पद्धतीचे तयार सौर कुकर मिळतात, त्याची आणि याची या किमतीत किती फरक आहे? किमतीमध्ये फरक आहे. तो खाद्य ग्रामोद्योगने तो कुकर मध्यंतरी आणला होता पेटीचा. मग मगाशी मी आपल्याला सांगितलं तसं त्यामध्ये शोषून घेण्याचं तंत्र फक्त वापरलेलं आहे. प्रकाशाचं परिवर्तन करून एका ठिकाणी प्रकाश केंद्रित करण्याचं तंत्र त्यात नाही आहे. अच्छा, त्याला वेळ लागतो आणि दिशेप्रमाणे फिरवावा लागतो. या युनिटचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जर याची रचना पाहिली, सूर्य जर या बाजूला असेल तर ही आणि न फिरवता 3-3.5 तास याला हलवावं लागत नाही. मग 3-3.5 तासात 2 जेवण होतात शिजून. अच्छा, 3-3.5 तासामध्ये 2 जेवण अगदी शिजून. हा जो तुम्ही त्यातला जो डबा आहे त्याचं मटेरियल काय, स्टील आहे, अल्युमिनियम? यात तुम्ही कुठलंही मटेरियल वापरा तुमच्या पसंतीचं, पण अल्युमिनियम आम्ही निवडलं अशा करता की ते लवकर तापतं आणि लवकर गारही होत नाही. अच्छा, स्टेनलेस स्टील लवकर तापते अल्युमिनियम पेक्षा, पण ते तेवढंच लवकर गार पण होतं. आणि याला काळा रंग लावलेला जो आहे त्यामध्ये जास्त हीट ऍब्सॉर्ब करतो. हा ब्लॅकबोर्ड पेंट आहे. चकचकीत ऑइल पेंट लावून उपयोग नाही. बरोबर. शाळेमध्ये फळ्याला जो रंग देतात तो चमकत नाही, तो शोषून घेतो. ओके. याच्यामध्ये मला एक कल्पना द्यायची आहे. आपल्याला घराच्या बाहेर न जाता सूर्यकिरण आत आणण्याची जर व्यवस्था करता आली खिडकीतून किंवा याच्यातून, तर तुम्ही तुमच्या घरात आत असून सुद्धा आणि बाहेर जो आहे ना एक प्लेन मिरर लावायचा आणि इट शुड बी क्लॉक ड्रिव्हन टू फॉलो दिस आणि ब्रिंग दी थिंग इन वन डायरेक्शन. सूर्याची पोझिशन बदलते ना, त्याला रिफ्लेक्टर लावायचा बाहेर. इट शुड बी मोटर ड्रिव्हन 15 डिग्रीज पर आवर असा जर लावला आणि असा पोलर ऍक्सिस घेऊन लावला तर सूर्य कुठे का असा ना ऊन आपल्याला घरात मिळेल. ट्रॅक द सन. अच्छा. अँड सेंड द बीम इनसाइड द हाऊस. क्या बात आहे. हे सूर्याचा उपयोग किती मोठ्या प्रमाणात आपल्याला करता येऊ शकतो. आणि मला वाटतं म्हणूनच आपल्याकडे सकाळी उठल्यानंतर स्नान करताना सूर्याला अर्घ्य देण्याची जी काही एक परंपरा होती त्याच्यामध्ये कदाचित भावना हीच असणार आहे की सूर्याकडनं एवढी ऊर्जा मिळते, त्या सूर्यामुळे संपूर्ण सजीव सृष्टी जी काय आहे ही जिवंत आहे आणि त्यामुळे त्या सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून ते अर्घ्य देण्याची कदाचित आपली परंपरा असावी. आज अजून काही बोलायचं? एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण हे अल्युमिनियमचे डबे जे म्हणतो, हे अल्युमिनियमच्या डब्याला हा प्रचलित शब्द आहे. खरं म्हणजे हे डबे अल्युमिनियमचे नाही आहेत, हिंडालियमचे. त्यामुळे तो एक गैरसमज बऱ्याच लोकांचा होतो की अल्युमिनियमच्या डब्यातलं जेवायचं नसतं, खायचं नसतं. या ठिकाणी तुम्ही स्टीलची भांडी पण वापरा, परंतु ती काळी असावीत ही काळजी. लवकर ते हीट ऍब्सॉर्ब करून घ्या हा तंत्र आहे. आणि त्याचा एकच मला सांगायचं आहे की या सूर्य हे प्रयोग करताना मला हमखास एक जुन्या मराठी गाण्याचे 2 ओळी आठवतात. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी जुळी. एक मला गोष्ट सांगायची आहे की पन्हाळ्यावरती स्पेस सायन्स सेंटर शिवाजी युनिव्हर्सिटी सेटिंग अप, त्याची बिल्डिंग वगैरे तयार झालेली आहे. इट विल बी एन ॲस्ट्रॉनॉमी सेंटर. आणि तिथे सोलर ऑब्झर्वेशनसाठी सूर्यावरती ज्या घडामोडी घडतायत त्याचं आपल्याला म्हणजे कर्नल मास एजिक्शन किंवा सोलर फ्लेअर्स यामध्ये ज्वाळा बाहेर पडतात त्याची ऑब्झर्वेशन आम्ही तिथे करणार आहोत. पुसाटी बुर्जाला जाताना तो डायवाताला दिसते ते सेंटर, परवाच मी बघितलं ते. तुम्ही जाऊन तर आता त्याच्यामध्ये आम्ही आता राजीव गांधी फाउंडेशनला आम्ही अर्ज केलेला आहे. इट इज इन द प्रोसेस. बहुतेक आपल्याला ते मिळेल असं वाटतंय. 30-40 लाखाचं बजेट त्याचं. केवळ सूर्याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने सूर्य आणि इतर सर्वच ग्रहांचा अभ्यास. ॲटमॉस्फिअर ऑफ द अर्थ, नाईट एअर ग्लो. त्या पृथ्वीचं वातावरण रात्री मंद प्रकाशात चमकत असतं, त्याला नाईट एअर ग्लो म्हणतात. त्याचं पण आम्ही तिथं अभ्यास करतो. आणि शिवाय इंडियन GPS सिस्टम. अच्छा. म्हणजे जसं GPS आहे ना तसं इंडियानं आपली स्वतंत्र GPS सिस्टम केलेली आहे. त्याचं एक स्टेशन आता आम्हाला मिळणार आहे. तर त्याची सुद्धा आम्ही तिथे करणार आहोत. म्हणजे GPS सिस्टम इज अमेरिकन सिस्टम. ते केव्हाही ते बंद करू शकतात. त्यांचे 15-20 सॅटेलाइट्स आहेत. तेव्हा इंडियानं आपल्या भारतासाठी, आर्मीसाठी, एअरफोर्ससाठी आणि सिव्हिल एरियासाठी अशी यंत्रणा 7 सॅटेलाइट्स दे आर गोइंग टू लॉन्च. त्यातले 4 सॅटेलाइट ऑलरेडी लॉन्च केलेले आहेत. दे आर इन द ऑर्बिट.
आणि अजून 3 ह्या वर्षी करणार आहेत या 16 साली. आणि मग ती संपूर्ण आपलं इंडियाचा सबंध एरिया कव्हर आणि समथिंग लिटल बिट मोर दॅन दॅट. अच्छा, त्याचा सगळ्यात इथं अभ्यास होणार. हा त्याचा, तर त्याचं एक स्टेशन आम्हाला इथं मिळणार आहे पन्हाळ्यावरती. तर जाता जाता मला वाटलं हे सांगावं. येस, की दिस डेव्हलपमेंट. मी मुद्दाम सांगू इच्छितो आमच्या प्रेक्षकांना, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासोबत काम केलेले आणि कोल्हापुरात आता वास्तव्यास असलेले RV भोसले सर हे अहमदाबादमध्ये कित्येक वर्ष होते. तुमचे यातले गुरु कोण सर? विक्रम साराभाई आणि प्रोफेसर रामनाथन. आज अशी व्यक्ती कोल्हापुरामध्ये आहे आणि एवढा प्रचंड गाढा अभ्यास आहे, व्यासंग आहे, आणि आज ही व्यक्ती बी न्यूजच्या स्टुडिओत येऊन आपल्या सगळ्यांशी बोलतायत. मी मनापासून आपले आभार मानतो. आज एका वेगळ्या विषयावरती आम्ही हा एपिसोड घेतला. आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष हे निमित्त आहे. या निमित्तानं आपण सौर ऊर्जेचा जाणीवपूर्वक, सुज्ञपणानं आणि नेमकेपणानं जर वापर केला तर अनेक चांगल्या गोष्टी साध्य होतील. आमच्या स्टुडिओमध्ये तिन्ही मान्यवर आले, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.